जुलै महिन्यातील पूर परिस्थितीमुळे 5 नागरिक आणि 15 जनावरांचा मृत्यू तर 720 घरांचे आणि 250 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान। जिल्ह्यातील 4 धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव वाढला। सततच्या ओलाव्यामुळे हजारो एकरवरील पिकांना फटका। जळगावच्या भडगावमधील महिंदळे परिसरात शेती पिकांवर मावा तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागड्या कीटकनाशकांची फवारणी। जळगावातील शेतकरी कापूस कोळपणी करण्याच्या कामामध्ये व्यस्त। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। नाशिकच्या इगतपुरीमध्ये ई-पीक पाहणीसाठी तहसीलदार थेट शेतामध्ये डिजिटल प्रणालीद्वारे ई-पीक नोंदणीबाबत शेतकऱ्यांना अडचणींबाबत मार्गदर्शन। तहसीलदारांकडून शेतामध्ये उतरून पिकांची पाहणी। बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 9 लाखांनी घटली। मागच्या वेळेला 18 लाख शेतकऱ्यांनी भरला होता पीक विमा अर्ज। 14 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्यास मुदतवाढ। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी रानगव्यांच्या उपद्रवामुळे हतबल। हातातोंडाशी आलेल्या पिकाची रानगव्यांच्या कळपाकडून नासधूस। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मंत्री मकरंद पाटलांचे उपहासात्मक स्वागत। पाटलांच्या गळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रतिकात्मक माळ घालत वेधलं लक्ष। तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न कागदावर लिहून मकरंद पाटलांच्या टेबलला चिटकवत निषेध। नांदेडच्या भोकर ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर। पिण्याच्या पाण्याच्या समस्येबरोबरच रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य। काही दिवसांपूर्वी नांदेड आणि कंधार रुग्णालयामधील दुरवस्थेचे व्हिडिओ समोर आले होते। सिंधुदुर्गमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण, पाऊस पडण्याची शक्यता। समुद्रातील मासेमारी हंगामाला कालपासून सुरुवात। हंगामाच्या पहिल्याच दिवशी वेंगुर्ल्यातील मच्छीमारांना कोळंबी माशांचा बंपर कॅच मिळाला। कोळंबीला 200 रुपये किलोचा भाव। वाशिममध्ये अर्धा पावसाळा उलटूनही एकबुर्जी प्रकल्पामध्ये 52% पाणीसाठा। वाशिम शहराच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक। उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती। पुण्याच्या भोरमधील हिरडस मावळ भागामध्ये जोरदार पावसासह सोसाट्याचा वारा। वादळी वाऱ्यामुळे काळेश्वरी मंदिरावरील पत्रे उडाले। धुळे जिल्ह्यामधल्या प्रकल्पांच्या जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। मध्यम प्रकल्पामधील पाणीसाठा 50%च्या वर। सध्या पाणी टंचाईचं संकट दूर, मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा। नांदेड हिंगोली महामार्गावर भर दिवसा वाहन चालकांना लुटण्याचा प्रयत्न। वाहन चालकानं व्हिडिओ काढताच दंडाची मशीन घेऊन फिरणाऱ्या पोलीस मित्रांना पळ काढला। या प्रकरणी कथित पोलिसाच्या ऐवजी व्हिडिओ काढणाऱ्यावर गुन्हा दाखल। दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्रीपदी निवड झाल्यानंतर सोलापुरात धनगर समाजाकडून जल्लोष। भरणेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत जल्लोष। जळगाव जिल्ह्यामधल्या सातपुडा पर्वत परिसरात हिरवाईनं नटला। नैसर्गिक सौंदर्य खुलल्यानं सातपुडा पर्वतरांगा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। अमरावतीमध्ये सण उत्सवाच्या काळात फळांचे दर वाढले। ग्राहकांना फटका। मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे किमती वाढल्या। राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं वाशिम जिल्हा प्रशासन सतर्क। जनावरांना या आजाराचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्राथमिक स्तरावर उपाययोजना। पुण्याच्या दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये ड्रोनद्वारे पोलिसांची टेहळणी। कालच्या घटनेनंतर यवतमध्ये कडकडीत बंद। पुण्यातल्या मुकुंदनगरमध्ये अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन। दर्ग्याजवळ पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहरात पोलिसांचं सशस्त्र संचलन। संचलनामध्ये पोलिसांसह रॅपिड ॲक्शन फोर्स आणि होमगार्डचाही समावेश। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस 24 तास तैनात राहणार। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटलांकडून सह्यांची मोहीम। आतापर्यंत 2,04,421 कोल्हापूरकरांकडून स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याचे दर तब्बल 1,600 रुपयांनी वाढले, तर चांदीचे दर 1,15,000 रुपयांवर पोहोचले। गोंदिया जिल्ह्यामधल्या 52,214 लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र। 3,12,220 अर्ज मंजूर। अर्ज पडताळणीचं काम सुरू। लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली। हिंगोली शहरामध्ये कावड यात्रेच्या निमित्तानं पोस्टरबाजी। कळमनुरी विधानसभेतून श्रावण मासानिमित्त सोमवारी कावड यात्रा निघणार। कोल्हापुरात वर्षानगरमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास तीव्र विरोध। पालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इतरत्र हटवावा, स्थानिक नागरिकांची मागणी। जळगावच्या चाळीसगावमधील टाकळीमध्ये नळाला दूषित पाणी येत असल्यानं ग्रामस्थ संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकलं कुलूप। गोंदियामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा। पांगोली नदीच्या पुलावरील खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये माणिकराव कोकाटेंच्या विरोधात रम्मी आंदोलन सुरू। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पत्ते खेळत निषेध व्यक्त।
गोंदियामधल्या फुलचूर नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाई, सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई, अतिक्रमणाला अनेकांचा विरोध. वाशिमच्या कामरगावमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये बाजारपेठ परिसरामधील अतिक्रमण हटवण्यास धडक कारवाई, रस्ता मोकळा झाल्यानं वाहतूक सुरळीत सुरू, ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामस्थांकडून कौतुक. वर्धाच्या कारंजामध्ये पूर्वसूचना न देता मीटर काढत असल्यानं ग्राहकांची महावितरणकडे तक्रार, नियमानुसार काम करण्याची नागरिकांची मागणी. जालना जिल्हा परिषद कार्यालय परिसरामध्ये प्लास्टिकवर बंदी, उल्लंघन केल्यास 10,000पर्यंत होणार दंड, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या आरोग्य कार्यालयामध्ये माकडांचा हेदोस, माकडांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलर पार्क उभारण्यासाठी 3.5 हेक्टरची अट शिथिल, आता 2.5 हेक्टर क्षेत्रावरही सोलर यंत्रणा बसवता येणार. अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांची माहिती, तर राज्यामधील 10 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार, सावेंची घोषणा. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमात विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांचं नागरिकांना वाटप, उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मंत्री भोयर यांच्या हस्ते सत्कार. गोंदियाच्या बोंडगाव देवी गावामध्ये महसूल दिन साजरा, शासनाच्या विविध विभागांकडून स्टॉल लावत नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रांचं वाटप. अहिल्यानगरच्या भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा होणार, शताब्दी महोत्सव समिती स्थापन करून संवर्धन आणि या भागातील पर्यटनाला संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न. बीड जिल्ह्यामधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच, गेल्या अनेक दिवसांपासून बदलीची चर्चा असलेल्या बीड नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारी यांची बदली. परभणीमध्ये महिला आणि बालविकास विभागाकडून ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये लावले सखीवन स्टॉपचे फलक, आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांना मदत मिळावी यासाठी फलक लावले. पुण्याच्या भोरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सार्वजनिक गणेश मंडळांसोबत बैठक, गणेशोत्सव शांततेमध्ये पार पडावा यासाठी पोलिसांकडून गणेश मंडळांना मार्गदर्शन. कल्याणच्या कुंभारवाडामध्ये गणपती मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग, गणपती मूर्ती खरेदीला नागरिकांची मोठी गर्दी, मूर्तिकारांकडून रंगकाम सजावटीचं दिवसरात्र काम सुरू. अमरावतीमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली, महागाईमुळे दरांमध्ये सुमारे 20% वाढ झाल्याची व्यावसायिकांकडून माहिती. वाशिममध्ये आमदार भावना गवळींकडून 3 लाख राख्या पाठवण्याची लगबग सुरू, 27 वर्षांपासून मतदार भावांना राखी पाठवून नातं जोपासण्याचा प्रयत्न. आंध्र प्रदेशमधल्या कलाकारांना भरड धान्यातून साईबाबांची प्रतिमा साकारली, शिर्डीमधल्या साईंच्या चरणी प्रतिमा अर्पण, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरांकडे साईंची प्रतिमा सुपूर्द. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून साई पारायण सोहळ्याची भव्य शोभायात्रा, 7 दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाची उत्साह सांगता, साईनामाच्या जयघोषा, शहरातून पारायण पोथीची वाजत गाजत मिरवणूक. वाशिमच्या मसला गावात देशसेवा करून परतलेले जवान दयाराम धनगर यांचं जंगी स्वागत, जवान दयाराम धनगर 17 वर्ष देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त. हिंगोली शहरामध्ये भटक्या श्वानाचा नागरिकांना त्रास, नगरपालिकेकडून भटक्या श्वानाला पकडण्यासाठी विशेष मोहीम. अकोल्यातील दहेगाव जवळ पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी, रोडच्या कामाच्या वेळेला जेसीबीचे फावडं लागल्यानं पाईपलाईन फुटल्याची माहिती. वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वायएस रेड्डी यांच्यावर आसोळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, रेड्डी यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप, 41 अनधिकृत इमारतींवरील तोडक कारवाईनंतर वायएस रेड्डी वादामध्ये सापडले होते. लातूरमध्ये दोघांना 5 ते 6 जणांकडून मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. वर्ध्यामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त, 2 जणांवर गुन्हा दाखल, 15,80,000चा मुद्देमाल जप्त. अकोल्यामध्ये 500 रुपयांच्या नोटा छापण्याचं मोठं रॅकेट उघड, 500 रुपयांच्या नोटा वाळत घालतानाचा फोटो समोर, मात्र हा फोटो कुठला आहे याचा पोलिसांकडून शोध सुरू. गोंदियाच्या घाट टेमणी शेतशिवारामध्ये विद्युत तारेच्या स्पर्शानं 4 जनावरांचा मृत्यू, नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी, ग्रामस्थांकडून विद्युत विभागाच्या हलगर्जीपणाच्या विरोधात संताप व्यक्त. बीडच्या पाटोद्यामध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिघांकडून विनयभंग, अश्लील व्हिडिओ काढून मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळच्या मुकुडबंदमधून सिमेंट घेऊन जाणारा कंटेनर पलटी, वणी ते अलिदाबाद मार्ग बंद, घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहोचलं. गोंदियामधल्या देवरी महामार्गावर एका नागरिकाचा ट्रक अपघातामध्ये मृत्यू, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद, कचरा वेचून उपजीविका करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त. गोव्याहून भरधाव वेगामध्ये येणाऱ्या कारची सावंतवाडीमध्ये मोटारसायकलला जोरदार धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी, रुग्णालयामध्ये उपचार सुरू, कारमधील युवकांनी पळ काढला, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सिंधुदुर्ग गोव्याहून येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी, रुग्णालयामध्ये उपचार सुरू, कारमधील युवकांनी काढला पळ, पोलिसांचा तपास सुरू.
नांदेडच्या शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये 2 कारचा अपघात. कारच्या धडकेमध्ये रस्त्यावरील लोखंडी दुभाजक तुटला. अपघातामध्ये 2 जण जखमी. गडचिरोलीच्या कुरखेडामधील पुराडामध्ये अवैध दारू तस्करी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची धाड. पोलिसांच्या कारवाईमध्ये 67 लाखांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोलीमध्ये सुरू होती तस्करी. अकोल्याच्या बार्शी टाकळी पोलिसांनी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीची केली सुटका. सायबर सेलच्या मदतीनं पोलिसांकडून आरोपींचा शोध. आरोपींना पोलिसांकडून अटक. बीडच्या धारूरमधील सरस्वती शाळेमध्ये शिक्षक आणि लिपिक यांच्यामध्ये हाणामारी. अंगावर पाणी उडाल्याच्या वादातून शिक्षकाकडून लिपिकाला मारहाण. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून लिपिकाकडूनही शिक्षकाला चोप. पंढरपूरच्या महालक्ष्मी फर्टिलायझर कंपनीच्या गोडाऊनवर छापा. बनावट खत तयार करून विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार. 11,33,000 रुपयांचा अवैधरित्या साठवलेलं बनावट खत जप्त. पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज हद्दीमधील बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त. अहिल्यानगर पोलिसांकडून 88 लाखांच्या मुद्देमालासह 7 आरोपी जेरबंद. पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच. पुण्यामध्ये पुन्हा टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड. 15 ते 20 जणांच्या टोळीकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी विद्यार्थ्याचा फोन चोरला. नागपूरच्या मंगलदीप परिसरामधली घटना सीसीटीव्हीत कैद. अनोळखी तरुणांना बोलण्यासाठी फोन देणं विद्यार्थ्याला पडलं महागात. पालघरच्या माहीममध्ये एसबीआयच्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला. एटीएम तोडून रोकड काढल्यानंतर चोरट्यांकडून एटीएमला आग. जालन्याच्या घनसावंगीमधल्या कुंभार पिंपळगाव ज्वेलर्सच्या दुकानामध्ये घरफोडी करणारे अटकेत. आरोपींकडून 7,19,000चा मुद्देमाल जप्त. या आरोपींनी याआधीही 4 घरफोड्या केल्याचंही उघड. जळगावच्या चाळीसगावमध्ये 65 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला अटक. काही दिवसांपूर्वी नाकाबंदी दरम्यान 43 किलो अम्फेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले.